नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी इतिहासामधील आपला चौथा पाठ, तो म्हणजे आर्थिक विकास. ऑलरेडी याच्या आधी जो आपण पार्ट 1 पाहिला होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं की भारतामध्ये जी अर्थव्यवस्था आहे तर ती मिश्र स्वरूपाची आहे. मग मिश्र म्हणजे काय किंवा अर्थव्यवस्थेचे जे काही 3 प्रकार आहेत ते आपण क्लिअर कट पाहिले होते. आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर प्लीज चेकआउट करा. तर आता आपण कंटिन्यू करणार आहोत तो म्हणजे पंचवार्षिक योजनेपासून. आता एक्झॅक्टली पंचवार्षिक योजना काय असतात किंवा काय आहेत हे सगळं काही आपण या पाठामध्ये बघणार आहोत. नावातच पंचवार्षिक आहे म्हणजे काय, तर ही योजना जी आहे तर ती 5-5 वर्षांच्या गॅपने बनवण्यात आलेली आहे. की दर 5 वर्षे आपण काय करायचं आहे, एक्झॅक्टली काय उपाययोजना करायचे आहेत, काही ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन जे काय असेल ते किंवा बेसिकली काय आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे या 5 वर्षामध्ये, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आता भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक 5 वर्षांनी हे काही ना काहीतरी इम्प्लिमेंट करत होते. मग आता ते आतापर्यंत जेवढ्या केवढ्या पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत त्या आपण बघूयात. पण त्याआधी इथे असं म्हटलंय की भारत स्वतंत्र होईपर्यंत ज्या परकीय राजवटी आहेत तर त्यांनी भारताचं पुरेपूर शोषण केलं. तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही आधी ऐकलं असेल की आपला भारत देश सोने की चिडिया वगैरे होता. म्हणजे प्रचंड पैसा आपल्या भारतामध्ये होता किंवा हिरे मानक मोती म्हणजे ह्याला अजिबात कमी नव्हती. कारण मी ऐकलं असेल की खूप सारे राजे वगैरे असंच हिरे देऊन टाकायचे बक्षिसामध्ये वगैरे. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे श्रीमंती खूप जास्त होती आपल्या भारतामध्ये. परंतु परकीय आक्रमणे खूप सारी झाली, त्याच्यामुळे मग बरेचसे लोक आली आणि खूप काही काही लुटून नेलं या परकीय आक्रमकांनी. आणि त्यामुळे मग आपल्याकडचं जे पण आर्थिक साधन संपत्ती आहे, हिरे मोतीचे पण असेल ते, त्या सगळ्याची कमतरता होईल लागली आणि त्याच्यामुळे मग दारिद्र्य, त्यासोबतच बेकारी, लोकसंख्येमध्ये वाढ, निकृष्ट राहणीमान म्हणजे अतिशय खूप व्यवस्थित न राहता, म्हणजे कुठलं पण अन्न खाणं, कसलं पण अन्न खाणं ज्याची क्वालिटी खूप खराब आहे, लो क्वालिटी राहणीमान आपण असं म्हणू शकतो. किंवा आपल्या शरीरासाठी जे काही चांगलं नाही तशी काही कामं करणं, तर या सगळ्या गोष्टी निकृष्ट राहणीमानामध्ये येतात. शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, तसेच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण, अशा बिकट समस्या देशासमोर आपल्या येऊ लागल्या. ठीक आहे, सो मग त्या सोडवण्यासाठी नियोजन करण्याची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने मग नियोजन मंडळाची स्थापना केली की या सगळ्या गोष्टींमध्ये पण विकास झाला पाहिजे, तर आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होईल. आता तुम्ही जर अशी जी काही जनता आहे ज्यांच्याकडे निकृष्ट अन्न आहे किंवा जे चांगलं अन्न खात नाहीये, तर त्यांची हेल्थ चांगली नाही राहणार. हेल्थ चांगली नाही राहणार तर ते चांगलं काम नाही करू शकणार. चांगलं काम नाही केलं तर देशाची एम्प्लॉयमेंट जी आहे तर ती बिघडणार. त्याचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवरती होणार, आर्थिक व्यवस्था खालावणार. म्हणजे बेसिकली या सगळ्याचा परिणाम देशाला भोगावा लागतोय. आणि त्यामुळे या सगळ्या लोकांकडे लक्ष देणं, त्यांना जे जे काही आवश्यक गोष्टी आहेत तर ते पुरवणं, हे सगळं आपल्या देशाचं काम आहे. आणि मग त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली की एक्झॅक्टली कसं नियोजन केलं पाहिजे हे ठरवण्यासाठी. तर प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, त्यासोबतच लोकशाही सुसंगत असा आर्थिक विकास केला. त्यासोबतच नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षांची योजना पण तयार केली. आणि ही जी योजना आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पंचवार्षिक योजना म्हणतो. सो बेसिकली याच्यामध्ये ग्रामीण विकास करणं, शेतीचा विकास करणं, कृषी विकास करणं, संतुलित उद्योगीकरण म्हणजे बेसिकली आपण काय बघितलं की एकतर गव्हर्नमेंटचा पण आहेच आहे आणि प्रायव्हेट गोष्टीचा पण आहेच आहे. सो बेसिकली जी मिश्र अर्थव्यवस्था आहे तर ती लागू करायची आहे. किमान जीवनमानाची तरतूद असली पाहिजे. लोकशाहीची सुसंगत किंवा आर्थिक विकास म्हणजे बेसिकली लोकांना सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक गरजा ज्या आहेत, पायाभूत गरजा, मूलभूत गरजा, तर त्या लोकांच्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या. मग त्यासाठी सरकारने बऱ्याचशा योजना आणल्या आणि सगळ्यात महत्वाचं हेच होते की देशामधली गरिबी कमी झाली पाहिजे. कारण ती कमी झाली की अर्ध्याहून अधिक समस्या सुटल्या जाते. गरिबी कमी होते म्हणजेच काय की रोजगार वाढतोय, त्याच्याशिवाय कशी गरिबी कमी होणार, तर रोजगार वाढतोय. गरिबी कमी झाली म्हटल्यावर लोकांकडे पैसा आहे, लोक ते चांगल्या खाण्यामध्ये इन्व्हेस्ट करतील म्हणजे वापरतील, त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान सुधारेल, त्यांचं आरोग्य सुधारेल. आणि मग अजून काय हवंय देशाच्या विकासाला, म्हणजे राहणीमान सुधारलं किंवा आर्थिक विकास झाला की झाला, म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा ऍज काही हवं नाही आपल्याला. काय हवंय, आर्थिक विकास झाला पाहिजे आणि तो या गोष्टींनी बरोबर मिळतोय. मग त्याच्यामुळे पंचवार्षिक योजनांचा जो काही मूळ हेतू होता तर तो हाच होता की आपल्याला काय करायचं आहे, लोकांचं राहणीमान सुधारवायचं आहे किंवा दारिद्र्य जे आहे तर ते नाहीसं करायचं आहे. मग एखाद्या शेतीतील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप
आणि तेथील मनुष्यबळाचा वापर योग्य वापर त्या देशामधील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हेच नियोजनाचे सर्वसामान्य तत्व होतं, की जे काही इथून निष्पन्न होईल किंवा जे काही उत्पादन आपल्याला मिळेल तर ते लोकांच्या भल्यासाठीच त्याचा उपयोग झाला पाहिजे. हे खरं तर त्यांचा मोठो होता. आता ही योजना का सुरू केली गेली, म्हणजे काय गरज होती पंचवार्षिक योजनेची? तर एकतर पहिली गोष्ट, राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ करायची आहे. हा म्हणजे जर आपण आर्थिक विकासाबद्दल बोलतोय तर तो कधी होईल, जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होईल. उत्पन्न म्हणजे काय? पैसा. ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पूर्ण देशामधला जो पैसा आहे किंवा जो पैसा जनरेट होणार आहे आपण काहीतरी उत्पादन विकून, तर त्याला आपण उत्पन्न म्हणतो. मग मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणं, म्हणजे जे मूलभूत उद्योग आहेत जे हवेच आहेत आपल्या देशासाठी, तर त्याच्यावरती आपण आधी भर देऊयात. म्हणजे बघा, तुम्ही फॅन्सी कपड्यांचं किंवा फक्त लेहेंगे वगैरे मिळणार किंवा वेडिंग मधले लेहेंगे मिळणार, हे लक्झरी झालं किंवा हे फॅन्सी काहीतरी झालं. पण मूलभूत कपडे जे आहेत, बेसिक कपडे जे आहेत ते मिळणं ती गरज झाली. मग ज्या गरजेच्या गोष्टी लोक जे घेत आहेत त्यांना ऑफकोर्स ते त्या काळामध्ये जिथे ऑलरेडी गरिबी मॅक्स आहे तिथे कोणी पण इतके महागाच्या लक्झरी वस्तू नाही घेणार. तिथे काय घेतले असतील? बेसिक वस्तू घेतल्या जातील. सो मग त्या बेसिक वस्तूंवरती जास्त फोकस करायचा आहे. त्यातून आर्थिक विकास कसा होईल किंवा त्यातून उत्पन्न कसं मिळेल ते बघितलं पाहिजे. नेक्स्ट आहे किंवा ते बनवण्यासाठी पण तर लोकांना रोजगार मिळेल ना, सो तो रोजगार लोकांपर्यंत पोहोचवत आला पाहिजे. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देश स्वावलंबी बनावा, म्हणजेच काय की अन्नधान्य ऍटलिस्ट आपण कोणाकडून आपल्याला घ्यावं लागू नये. कारण आपल्या भारताला इतका कमाल असा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे किंवा इतकं कमाल वातावरण लाभलेलं आहे की आपण मूलभूत खाण्याच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या ते पिकवू शकतो. सो त्याच्यामुळे ते तरी आपलं आपलं असलं पाहिजे, ते आपल्याला इतर देशाकडून कुठल्याही कडून आयात करायला लागू नये. ठीक आहे. तर यासाठी मग कृषी उत्पादनामध्ये विकास करून आणण्यात आला. वाढत्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून देऊन देशामधील जे काही मनुष्यबळ आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणं. प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं. विषमता म्हणजे काय? याच्यामध्ये तफावत आहे प्राप्ती आणि संपत्तीमध्ये, तर ती दूर करणं किंवा त्या गोष्टी समान पातळीवरती आणणं, जेणेकरून अर्थात लोकांमध्ये वर्ग किंवा संपत्ती, उत्पादनाची साधने यावर भेदभाव राहू नये यासाठी वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवरती ठेवणं. म्हणजे कधी कधी असं असतं की काही वस्तूंच्या किमती अशा वाढतच जातात, म्हणजे एक्सपोनेन्शियल वाढतात. तर ते होऊ नये आणि वस्तूंच्या किमती स्थिर राहाव्यात. की बेसिकली गहू असेल तर ते काहीतरी आपण असं एक्झाम्पल साठी घेऊयात की 1 किलो गहू साधारणतः 35 रुपयाच्या वर नाही जाणार, 35 रुपयाच्या आतच जे असेल तर ते मिळेल, असं आपण एक बार लावायचं जेणेकरून त्याच्या खाली प्राइस राहावी आणि लोकांना परवडेल या रेटमध्ये त्यांना ते मिळेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणं. म्हणजे लोकांमध्ये ही जागृती करायची आहे की कुटुंब नियोजन काय असतं, ते का गरजेचं आहे किंवा लोकांना सद्यस्थिती पटवून देणं. आणि मग कुटुंब नियोजन करण्यासाठी किंवा त्याच्या रिगार्डिंग ज्या काही इतर गोष्टी असतील त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून लोकसंख्या मर्यादित राहील आणि मग देश एकदा लोकसंख्या मर्यादित राहिली की आपण देशाचा विकास करू शकतो. कारण लोकसंख्या कमी आहे त्याच्यामुळे जी काही संसाधनं असतील तर ती पण जास्त उपयोग नाही होणार, त्यांचा प्रमाणात उपयोग केला जाईल. बरोबर. सो दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणं म्हणजे हेच, गरिबी नष्ट करून करून आपलं जे जीवन किंवा आपलं जे राहणीमान आहे तर ते चांगलं करणं. सामाजिक सेवांचा विकास करणं, मग त्याच्यामध्ये आरोग्य वगैरे येतं, शिक्षण येतं किंवा आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणं, म्हणजे आपल्या देशाला इतर देशांवरती पैशासाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी अवलंबून राहावं नाही लागलं पाहिजे इतर देशांवरती. ठीक आहे. आता बघा, स्टार्टिंग विथ पहिली पंचवार्षिक योजना जी की 1951 ते 56 मध्ये लागू केली गेली होती. तर आता या योजनेमध्ये काय होतं? शेती असेल, सामाजिक विकास आहे, जलसिंचन आहे किंवा पूर नियंत्रण आहे. म्हणजे पूर जेव्हा येईल, पूर माहिती ना तुम्हाला सगळ्यांना, फ्लड. तर पूर जेव्हा येईल तेव्हा तो नियंत्रित ठेवणं किंवा पूर आल्यानंतर काय केलं पाहिजे, काय उपाययोजना घेतल्या पाहिजे किंवा येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, ऊर्जा साधने वापरणं असेल, ग्रामीण किंवा छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टींवरती खर्च करण्यात आला या योजनेमध्ये, जेणेकरून हे मूलभूत आहे, हे लोकांना मिळालंच पाहिजे. जलसिंचन मिळालंच पाहिजे, पूर नियंत्रण किंवा आपत्तीपासून संरक्षण मिळालंच पाहिजे. तर याच्यामध्ये मग गव्हर्नमेंटने पैसे टाकायला सुरुवात केली. या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्या सोयी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले गेले. तुम्ही पाहिलं असेल की आता आपल्या देशाचं बजेट बनवलं जातं की शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे पैसे, क्रीडा क्षेत्रामध्ये एवढे पैसे, अजून इतर जे पण क्षेत्र असतील त्यामध्ये एवढे 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 पैसे गव्हर्नमेंट किंवा केंद्रामध्ये असेल तर केंद्र सरकार टाकणार आहे असं ते असतं किंवा देणार आहे असं असतं. तर सिमिलर हे पण त्याच पद्धतीचं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या की आवश्यकच आहेत जनतेसाठी, भारताच्या विकासासाठी, त्या केल्याच पाहिजेत. राईट. तर मग यासाठी इन्व्हेस्टमेंट कशी करायची किंवा कितपत पैसे दिले पाहिजेत हे सगळं ठरवलं गेलं. त्यानंतर पुढे आहे आता
तर नियोजनबद्ध आर्थिक विकास कसा करावा याची ही पहिलीच पायरी आहे, म्हणजे पहिली स्टेप आहे, पायाभरणी केली गेली. आता दुसरी पंचवार्षिक योजना, पहिली म्हणजे लक्षात ठेवण्याजोगं खूप असं मोठं काही नाहीये. शेती, उद्योगधंदे, छोटे मोठे उद्योग आणि बेसिक ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी ची योजना होती. आता 1956 ते 1961 बरोबर 5 वर्षांचा काळ आहे. या योजनेमध्ये औद्योगिकीकरणाचे महत्व खूप जास्त होते किंवा ते साध्य करायचं होतं, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन करायचं होतं. कुठली पण गोष्ट जे की रासायनिक असो किंवा कुठला पण जे काही इंडस्ट्रीशी निगडीत असो, औद्योगिकीकरणाचे निगडीत असो, त्याच्यामध्ये बेसिकली आपल्या भारताचा विकास करायचा, ठीक आहे, किंवा जास्त उत्पादन घ्यायचं. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला या ठिकाणी पोलादाचे कारखाने म्हणजे लोखंडाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, हे सगळे काय आहेत, औद्योगिकीकरणाचे एक्झाम्पल्स आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत. चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना, तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, औद्योगिकरणामध्ये येतात किंवा इंडस्ट्रियलायझेशन मध्ये येतात. ठीक आहे. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे किंवा अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रामध्ये उभारण्यात आले आणि शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा, नांगल, दामोदर यांसारखी धरणे सुद्धा उभारण्यात आली, जेणेकरून ह्याला पाणी पुरवठा होईल आणि त्या पाण्याचा उपयोग या सगळ्या कारखान्यांमध्ये केला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. तर तुम्हाला भिलाई पोलाद कारखाना वगैरे ते बघायला मिळतंय. नेक्स्ट आहे तिसरी पंचवार्षिक योजना 61 पासून 66 पर्यंत. या योजनेचा मुख्य उद्देश आहे उद्योग आणि कृषी विकास. याचा काय होता, औद्योगिकरण. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, अंडरलाईन करा हवं तर. तर उद्योग आणि कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दर साल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणणे आणि अवजड उद्योग, वाहतूक, खनिज उद्योग याच्यामध्ये विकास करणं असेल किंवा विषमतेचे निर्मूलन करणं असेल, म्हणजे लोकांमध्ये हा जो भेद आहे की हा जास्त श्रीमंत किंवा हा गरीब असं जे पण भेदभाव आहे तर ते मोडून काढणं किंवा ते भेदभाव जे आहे तर ते दूर करणं. त्यानंतर नेक्स्ट आहे किंवा त्याचं निर्मूलन करणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हे सगळं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्देश होते, बेसिकली कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये विकास करणं. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर एक वार्षिक योजना म्हणजे दरवर्षी नवीन योजना. तर 66 ते 69 मध्ये दरवर्षी एक वर्षाच्या योजना काढण्यात आल्या. कारण या काळामध्ये एकतर तीव्र दुष्काळ होता, त्यामुळे फोकस जो आहे तर तो इतर गोष्टींपेक्षा दुष्काळाशी कसा सामना करायचा आहे याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे मग एक वर्षाच्याच योजना आल्या. त्यांना असं वाटलं असेल की यावर्षी दुष्काळ कमी होईल, पुढच्या वर्षी कमी होईल, त्याच्यामुळे ते 1 इयरच्या योजना करत होत्या. पण 3 वर्ष सलग एक वर्षीय योजना ज्या आहेत त्या चालू होत्या. त्यासोबतच आपण पाहिलं होतं चीनचं आक्रमण, पाकिस्तानची युद्ध पण याच काळामध्ये होत होतं आणि त्यामुळे विकासापेक्षा पण संरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण जर भारतच सुरक्षित नसेल तर आपण काय विकास करणार, आर्थिक विकास. ठीक आहे. आणि दुष्काळ निवारण केलं पाहिजे, कारण भारतामधली जनता जगलीच नाही तर तुम्ही कसला विकास करणार. सो दुष्काळामध्ये जे पीडित लोक आहेत त्यांना सगळ्या गोष्टी आधी देणं हा महत्वाचा किंवा हे प्रायोरिटीवरती होतं आधी. ठीक आहे. तर या गोष्टींमुळे मग अर्थव्यवस्थेवरती अगेन ताण पडला. त्यानंतर मग 69 जेव्हा हा दुष्काळ वगैरे सगळा आटोक्यात येऊ लागला तेव्हा मग 69 ते 74 दरम्यान चौथी पंचवार्षिक योजना आणण्यात आली आणि मग यामध्ये भारत स्वावलंबी बनावा यासाठी प्रयत्न केले गेले, जेणेकरून सगळ्या ज्या काही गोष्टी आपण वापरतो, आपण जे बाहेरून आयात करतो ते सगळं बाहेरून आयात न करता आपल्या भारतामधलंच सगळं काही असावं. तर मग मूलभूत उद्योग जे आहेत तर त्यासाठी सरकारने विकास करावा किंवा आर्थिक विकासाचा वेग वाढवावा, समाजवादी समाज रचना निर्माण करण्यासाठी लक्ष पुरवावे, असे अनेक गोष्टी याच्यामध्ये ठरवण्यात आल्या, जेणेकरून गव्हर्नमेंटकडे जास्तीत जास्त गोष्टी राहतील असं बघावं. सो याच्याने भारत स्वावलंबी पण होईल आणि रोजगार पण मिळेल, लोकांना सुरक्षितता मिळेल की आमचा गव्हर्नमेंटचा रोजगार आहे आणि नफा थोडा कमी असेल पण या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. मग ते येते समाजवादीमध्ये. सो या योजनेच्या काळामध्ये देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि ही योजना अपेक्षित इतकी यशस्वी नाही झाली. तर चौथ्या योजनाच्या काळामध्ये काय झालं होतं, 1972-74च्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळतंय की बांगलादेश मध्ये पण युद्ध झालं होतं. त्याचा पण परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होत होता, कारण भारत त्याच्याशी कनेक्टेड आहे. किंवा असं पण व्हायचं की बांगलादेश मधले जे पण बाहेर काढलेले रहिवासी आहेत किंवा स्वतः बाहेर आलेले रहिवासी आहेत तर ते मग भारतामध्ये येऊन राहू लागायचे, तर त्याचा पण ताण यायचा अर्थव्यवस्थेवरती. तर मग त्यानंतर नेक्स्ट आहे की सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांचं वेतन म्हणजे अगेन पगारवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारामधील पेट्रोलचे वाढते दर, यामुळे भारताला अनेक आर्थिक क्षेत्रामधल्या धक्क्यांना पण सामोरे जावं लागत होतं. तर अशा प्रकारे आपण पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी पंचवार्षिक योजनापर्यंत बघितलेलं आहे. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आपण बघणार आहोत पुढच्या पार्ट मध्ये. सो मी मुद्दाम शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज बनवते कारण अजूनही जितकी म्हणावे तेवढी एंगेजमेंट नाहीये. मग तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला लॉंग व्हिडिओज बघायला आवडतील का अजून जास्त. सो मी त्याप्रमाणे लॉंग व्हिडिओज बनवेन.
सो आता आपण इथेच थांबूयात आणि होप सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात की पंचवार्षिक योजना ज्या पुढच्या आहेत त्यांचे काय काय उद्दिष्ट होते, किती सफल झाल्या किंवा त्यांचा काय परिणाम झाला आपल्या देशाच्या विकासावरती ते आपण कव्हर करणार आहोत. या ठिकाणी एक शब्द आला होता बँकांचे राष्ट्रीयकरण. ते म्हणजे एक्झॅक्टली काय आणि कोणत्या बँकांचं झालं आहे किंवा इंदिरा गांधी मध्ये बघायचं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच अँड सी द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.